मित्रांनो, शास्त्रामध्ये सांगितलं आहे की मनुष्याच्या हातून कळत न कळत अशी काही पापे घडतात जी जन्मोजन्मी त्याच्या आयुष्याला त्रास देतात. पण जर अशी एक दिव्य एकादशी असेल की जी त्या सर्व पापांना क्षणात नष्ट करू शकते, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एका महान ऋषीची आणि एका स्वर्गातील अप्सरेची अशीच एक कथा, जिथे फक्त क्षणाच्या मोहामुळे तब्बल 57 वर्षाचे तप नष्ट झाले. पण शेवटी एक अशी एकादशी आली ज्याने त्या भयंकर पापातून मुक्ती दिली. म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेत लपलेला बोध तुमचे आयुष्यही बदलू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरिमंडळी, माझ्या लाडक्या रसिक श्रोत्यांनो, भाविक भक्तांनो आणि माझ्या यूट्यूब परिवारातील सर्व सदस्यांनो, तुम्हा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, मंगलमय आणि आत्म्याला शांती देणारी एक अद्भुत कथा. ही कथा आहे पापमोचनी एकादशीची. मित्रांनो, ही कथा फक्त एक गोष्ट नाही, ही एक अशी दिव्य कथा आहे जी मनुष्याच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जो कोणी भक्त मनापासून पापमोचनी एकादशीची कथा ऐकतो किंवा वाचतो, त्याच्या आयुष्यातील अनेक पापांचे क्षालन होते. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका. घरातील काम करत असाल, प्रवासात असाल किंवा आराम करत असाल, तरीही मन शांत करून ही कथा ऐका, कारण तुमच्या जीवनात कळत न कळत जी काही पाप झाले असेल, त्या पापाचं क्षालन व्हावं, ते पाप तुमच्या जीवनातून निघून जावं, यासाठी या कथेचा शेवटी जो बोध आहे तो आपल्या जीवनाला अत्यंत योग्य मार्ग दाखवतो. चला तर मग आपण सर्वजण मन शांत करूया, भगवान विष्णूचे नामस्मरण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. द्वापार युगातील पवित्र काळ होता. एकदा धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांच्या समोर बसले होते. युधिष्ठिर अत्यंत नम्रपणे म्हणाले, हे मधुसूदन, हे जगन्नाथा, आपण मला वर्षभरातील अनेक एकादशींचे महत्त्व सांगितले आहे, परंतु माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे महत्त्व काय आहे? त्या एकादशीचे नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि त्या व्रताने मनुष्याला कोणते पुण्य प्राप्त होते? भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे धर्मराजा, तुझा प्रश्न अत्यंत उत्तम आहे. तुझ्या या प्रश्नामुळे अनेक लोकांना धर्माचा मार्ग कळेल. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. ही एकादशी मनुष्याच्या पापांचा नाश करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे युधिष्ठिरा, या एकादशीची एक प्राचीन कथा आहे. ही कथा एकदा महान ऋषी लोमन ऋषींनी राजा मांधाला यांना सांगितली होती. ती कथा मी आज तुला सांगतो. प्राचीन काळी पृथ्वीवर चैत्र रथ नावाचे एक अत्यंत सुंदर वन होते. ते वन इतके रमणीय होते की जणू स्वर्गातील नंदनवनच पृथ्वीवर उतरले होते. त्या वनात नेहमी वसंत ऋतूचे वातावरण असायचे. सर्वत्र रंगीबेरंगी फुले उमललेली असायची. मंद सुगंधी वारा वाहत असायचा. कोकिळांचे मधुर गाणे आणि नद्यांचा खळखळाट त्या वातावरणाला अधिक सुंदर बनवत होता. या पवित्र वनात अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करत होते. त्याच वनात एक मेधावी नावाचे एक तरुण ऋषी राहत होते. ते महान च्यवन ऋषींचे पुत्र होते. वयाने तरुण असूनही ते अत्यंत तेजस्वी होते. त्यांनी सांसारिक सुखाचा त्याग करून भगवान शिवांच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली होती. हे रात्रंदिवस ध्यान करत असत. उन्हाळा असो, पाऊस असो किंवा थंडी, त्यांना कोणतीही पर्वा नव्हती.
त्यांच्या तपश्चर्येच्या तेजामुळे संपूर्ण वन पवित्र झाले होते. परंतु श्रोते हो, तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा पृथ्वीवर एखादा ऋषी कठोर तप करतो तेव्हा सर्वात जास्त चिंता कोणाला वाटते सांगा तुम्ही? बरोबर, स्वर्गाचा राजा इंद्राला. इंद्राला नेहमी भीती असायची की एखादा ऋषी आपल्या तपाच्या सामर्थ्याने स्वर्गाचे सिंहासन मिळवेल. तेव्हा मेधावी ऋषीच्या तपाची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचली. तेव्हा इंद्र अस्वस्थ झाला. त्याने विचार केला, हा तरुण ऋषी जर असेच तप करत राहिला तर कदाचित माझे स्वर्ग सिंहासन धोक्यात येईल. मग इंद्राने आपल्या दरबारातील एक अत्यंत सुंदर अप्सरा बोलवली. तिचे नाव होते मंजुघोषा. ती नृत्य, संगीत आणि सौंदर्य यामध्ये अप्रतिम होती. इंद्राने तिला आज्ञा दिली, तू पृथ्वीवर जा आणि मेधावी ऋषींची तपश्चर्या भंग कर. मंजुघोषा घाबरली. ती म्हणाली, महाराज, ते महान तपस्वी आहेत. जर त्यांनी रागाने मला शाप दिला तर? पण इंद्राने तिचे काहीही ऐकले नाही. मंजुघोषा पृथ्वीवर आली. इंद्राने तिच्या मदतीसाठी कामदेवालाही पाठवले. कामदेव आला आणि वनात वसंत ऋतूची जादू पसरली. फुले उमलली, सुगंध दरवळला, वातावरण मोहक झाले. मंजुघोषाने आपल्या पायात घुंगरू बांधले. ती दूर उभी राहून मंजूळ गाणे गाऊ लागली आणि मोहक नृत्य करू लागली. कामदेवाने त्या क्षणी आपल्या पुष्पबाणाने मेधावी ऋषीवर वार केला. ऋषींचे ध्यान भंग झाले. त्यांनी डोळे उघडले. समोर मंजुघोषा उभी होती. तिचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले. मेधावी ऋषी तिच्या प्रेमात अडकले. ते दोघेही वनात एकत्र राहू लागले. परंतु मित्रांनो, काळ कसा निघून जातो हे कोणालाच कळत नाही. दिवस, महिने, वर्ष अशा प्रकारे तब्बल 57 वर्ष निघून गेली. एक दिवस मंजुघोषा म्हणाली, स्वामी, आता मला स्वर्गात परत जावे लागेल. मेधावी ऋषी आश्चर्याने म्हणाले, अरे, तू तर आजच आली आहेस. तेव्हा मंजुघोषा म्हणाली, स्वामी, आपल्याला एकत्र राहून 57 वर्ष झाली आहेत. हे ऐकताच मेधावी ऋषींच्या डोळ्यात क्रोध भरला. त्यांना जाणवले की त्यांनी आपले तप गमावले. रागाच्या भरात त्यांनी मंजुघोषेला शाप दिला, तू पिशाचिनी होशील. क्षणात तिचे रूप नष्ट झाले. मंजुघोषा रडू लागली. ती म्हणाली, मी फक्त इंद्राच्या आज्ञेचे पालन केले. मला त्यांना नाही म्हणता आले नाही आणि मी नाही म्हटलं तरी त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी मला आज्ञा दिली. मेधावी ऋषींना आपल्या रागाची खंत वाटली. त्यांनी सांगितले, चैत्र कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत कर. त्या व्रताच्या प्रभावाने तू मुक्त होशील. मंजुघोषाने अत्यंत श्रद्धेने व्रत केले. दुसऱ्या दिवशी तिने पिशाच्य रूप नाहीसे झाले. ती पुन्हा सुंदर अप्सरा बनली आणि स्वर्गात परत गेली. मेधावी ऋषींनीही तेच व्रत केले. त्यांचे सर्व पाप नष्ट झाले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, पापमोचनी एकादशी मनुष्याच्या पापाचा नाश करणारी आहे. जो भक्त हे व्रत करतो किंवा ही कथा श्रद्धेने ऐकतो त्या महान व्रताचे पुण्य त्याला प्राप्त होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला 2 मोठे धडे मिळतात. पहिला, राग आणि वासना हे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. आणि दुसरा, पश्चाताप आणि भक्तीने कोणतेही पाप नष्ट होऊ शकते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी जरूर लिहा. ही कथा आपल्या मित्रांशी, आपल्या नातेवाईकांशी शेअर करा आणि अशा सुंदर आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण.